महासृष्टीतलं पहिलं पुष्प माळणार आहेत डॉक्टर सौ हंसश्री मराठे. आपण संस्कृत विषयात आचार्य पदवी प्राप्त आहात. विद्यार्थी दशेत असल्यापासून आपण सुवर्ण पदकांच्या मानकरी आहात. ललित संस्कृत साहित्याला महाराष्ट्राचे योगदान हा आपला PhDचा प्रबंध प्रकाशित झाला असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय संदर्भ ग्रंथ म्हणून या प्रबंधाला मान्यता आहे. बृहन महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषद आणि संस्कृत भाषा प्रचारिणी सभेच्या आपण आजीवन सदस्य आहात. संस्कृत लेखन, छात्रांमध्ये संस्कृतबद्दल आवड निर्माण करणं हे आपले छंद आहेत. CLJKSच्या आपण कार्यकर्ता आहात. आजच्या आपल्या व्याख्यानाचा विषय काश्मीरच्या काव्यमय इतिहास ग्रंथ राजतरंगिणीचा भारतीय सांस्कृतिक मूल्यांच्या दृष्टीने चिंतन हा आहे. मी आपल्याला व्याख्यानाकरिता इथे निमंत्रित करते. नमो गुरुभ्यः. नमस्सभायै, नमस्संस्कृताय. माझी बराच परिचय करून दिला, पण संस्कृतानुरागिणी गृहिणी ही माझी खरी ओळख आहे. आणि त्या संस्कृतमुळेच या राजतरंगिणी या ग्रंथाकडे मी वळले किंवा त्या ग्रंथापर्यंत पोचले, कारण तो ग्रंथ संस्कृत भाषा निबद्ध आहे. आज त्या ग्रंथाचं मी जे काही वाचन केलं, जे काही मनन केलं, त्यातला सांस्कृतिक मूल्यांच्या आधारे राजतरंगिणीमध्ये आपल्याला काय काय दिसतं हे तुमच्यासमोर मांडण्याचा आज मी प्रयत्न करणार आहे. आसिंधु सिंधुपर्यंतां हिमालय किरीटिनीं ब्रह्मराजर्षी रत्नाढ्यां वंदे भारत मातरम. ह्या भारत मातेला वंदन आणि मंचस्थित मान्यवरांना वंदन. या राजतरंगिणीविषयी पहिल्यांदा मला काही सांगायचं आहे, कारण कदाचित तुम्हाला माहिती पण असेल, हा एक इतिहास कथन करणारा पद्यमय ग्रंथ आहे. कविराज कल्हण या काश्मीरी विद्वानांनी तो लिहिला आहे आणि सुमारे 8,000 त्याची श्लोकसंख्या आहे आणि 8 सर्गांमध्ये तो विभाजित आहे. काश्मीरच्या राजांचा हा काव्यमय इतिहास आहे आणि साधारणपणे महाभारताच्या काळातला जो पहिला गोनंद राजा, ज्याचा तपशील कवी कल्हणांना सापडला, तिथपासून 12व्या शतकापर्यंत काश्मीरात जे जे राजे होऊन गेले त्या राजांची माहिती या ग्रंथामध्ये वर्णन केलेली आहे. अगदी तपशीलवार वर्णन आहे. काहींचं त्रोटक आहे, काहींचं विस्तृत आहे. जसं त्याला उपलब्ध झालं तसं त्यांनी केलं असेल, किंवा अगदी जो जुना काळ आहे त्याचं वर्णन, त्या काळातल्या राजांचं वर्णन दंतकथांवर आधारित पण आहे आणि काहींचं अर्थातच समकालीन राजांचं अतिशय विस्ताराने वर्णन केलेलं आढळतं. तर एवढा मोठा कालखंड एकत्रित उपलब्ध होणं ही सुद्धा एक फार मोठी गोष्ट आहे आणि अर्थातच तो संस्कृत भाषा निबद्ध आहे ही आमच्यासारख्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. आता या ग्रंथाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. असं नाही आहे की हा पहिल्यांदाच काश्मीरचा इतिहास कवी कल्हणांनी लिहिला आहे. त्यांनी स्वतःच आपल्या ग्रंथामध्ये पूर्वसुरींचं अगदी तपशीलवार वर्णन केलेलं आहे की बाबा त्यांनी कोणाकोणाचे ग्रंथ आधी अभ्यासले, त्यातल्या त्रुटी पण सांगितल्या की ते काही क्लिष्ट आहे, काही त्रोटक आहे आणि काहींनी अगदी मोजक्याच राजांचं वर्णन केलं आहे. तर एकत्रित इतिहास लिहावा असा त्याचा उद्देश आहे आणि त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये आणखी एक प्रयोजन दिलेलं आहे या ग्रंथलेखनाचं, या इतिहास लेखनाचं. ते मी नंतर सांगणार आहे. तुम्हाला पण त्याच्या तसाच अनुभव यावा अशी माझी इच्छा आहे त्याच्या ज्या प्रयोजनाची. काश्मीरचा इतिहास लिहिताना असं पण झालेलं नाही आहे की त्याला कोणत्या तरी राजांनी आदेश दिला आणि राजाज्ञेनी त्यांनी एखादा काही स्तुतीपर ग्रंथ लिहिला, असं पण झालेलं नाही आहे. असं पण नाही आहे त्याचं लेखनाचं कारण की त्याला काही फावला वेळ होता म्हणून आपला कुठेतरी घालवायचा, असं पण नाही. काही अर्थार्जनाची त्याला अपेक्षा होती, असं पण नाही आहे. आणि तरीही त्यांनी हे एवढं मोठं कार्य केलेलं आहे. तर ते श्रीहर्षाच्या पदरी असलेला चंपक नावाचा महाअमात्य
यांचा हा सुपुत्र कल्याण, म्हणजे त्याचे वडील एका राजदरबारी महाअमात्य पदावर कार्यरत होते. अर्थातच त्यांनी खूप जवळून सगळा राजेशाहीचा कारभार पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे आणि अशा व्यक्तिमत्वानी तो इतिहास साकारला आहे, ही खूप महत्त्वाची गोष्ट वाटते. तर इतिहास त्यात आहे, त्यामुळे इतिहासाच्या अभ्यासकांचा किंवा इतिहास तज्ज्ञांचा तो अभ्यास विषय नक्कीच आहे. त्यात भौगोलिक तपशीलही काश्मीरचा खूप विस्ताराने वर्णन केला आहे, त्यामुळे भूगोलाच्या अभ्यासकांचाही तो अभ्यास विषय होऊ शकतो. साहित्य या दृष्टीने सुद्धा कविराज कल्याणांच्या साहित्य या राजतरंगिणी या साहित्यकृतीचा नक्कीच परिशीलन व्हायला पाहिजे, तितकं झालेलं नाही आहे. त्यामुळे ते पण एक अभ्यास क्षेत्र खुलं आहे. भाषेच्या दृष्टीने होऊ शकतो आणि आणखीन एक महत्त्वाचं अंग आहे की ज्याच्यामुळे ज्या दृष्टीने या राजतरंगिणीकडे आपण पाहू शकतो, तो दृष्टिकोन म्हणजे सांस्कृतिक मूल्यांचा, ज्याच्याविषयीचं माझं चिंतन मी आता तुमच्यासमोर प्रस्तुत करणार आहे. संस्कृती ही संस्कृताश्रिता किंवा संस्कृतम संस्कृते हे मूलम अशा उक्ती प्रसिद्ध आहेत आणि नुसत्याच प्रसिद्ध नाहीत, त्या मान्य पण आहेत. कारण संस्कृत हे संस्कृतीनिष्ठ आहे आणि संस्कृती ही संस्कृतवर आधारित आहे, असाच आपला म्हणजे अशीच आपली मान्यता आहे, असाच आपला दृढ विश्वास पण आहे. तर ह्या सांस्कृतिक मूल्यांच्याचं दर्शन आपल्याला या राजतरंगिणीमध्ये होतं का, आणि होतं तर ते कुठे आणि कसं होतं तेच आपण आता बघणार आहोत. पण तत्पूर्वी अर्थातच आपल्याला थोडंसं संस्कृतीविषयी बघायला पाहिजे. तर त्याचं खूप सविस्तर बघण्याची गरज नाही, आपण सगळे संस्कृतीनिष्ठच आहोत आणि भारतीय संस्कृती आपण चांगल्या तऱ्हेने जाणतो. पण तरी ही एक छोटीशी व्याख्या आपण पाहू की जी अगदी आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत खूप सोप्या भाषेतली पोचवता येईल. ती म्हणजे आपल्या राष्ट्रसेविका समितीच्या वंदनीय मावशी केळकर यांनी सांगितलेली. बहुतेक सगळ्यांना ती परिचितच असेल, पण मी त्या व्याख्येचं बरेचदा उजळणी करते स्वतःच्याच परिष्कारासाठी, तशी ती मी आत्ताही करणार आहे. वंदनीय मावशी म्हणायच्या की भूक लागल्यावर खाणं ही प्रकृती आहे. आपल्याला भूक नाही तरीही कुणाचं तरी ओरबाडावंसं वाटणं ही विकृती आहे आणि आपल्याजवळ ताट भरलेलं आहे आणि कोणी भुकेला जर आला तर त्यातलंही काहीतरी द्यावंसं वाटणं ही खरी संस्कृती आहे. अर्थातच हे आपल्याला सगळ्यांनाच मान्य आहे, माहिती आहे, आपल्या सगळ्यांच्या ते विचारात आहे, आचारात आहे. ह्याच मूल्यांवर आपण थोडी आता विस्ताराने बघणार आहोत की ही देण्यावर आधारित, त्यागावर आधारित अशी ही आपली संस्कृती आहे. याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे आणि ही त्यागाची आज आपण आत्ताच मगाच्या परिचयांमध्ये अनेक उदाहरणं आजची बघितली आहेत. आपण आता ही मागे जाऊन या इतिहास ग्रंथातली बघणार आहोत. तर भारतीय संस्कृतीचा पहिला विशेष आहे तो म्हणजे प्राचीनता. खूप प्राचीन आहे, ही काही आजकालची तयार झालेली संस्कृती नाही आहे. आता संस्कृती म्हणजे काय, जसं मावशींनी सांगितलं तसं ती एक विचारधारा आहे. संस्कृती जशी व्यवहारातून अभिव्यक्त होते तशीच ती साहित्यातही उमटते, प्रकटते आणि म्हणून आपण साहित्याचा आधार घेतो आणि वारंवार त्या अशा साहित्यिक ग्रंथांचं भारतीय मूल्यांच्या आधारे विवेचन होणं, चर्चा होणं ही प्रत्येक काळाची गरज असते आणि म्हणून ते तसं आपण करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. तर ही प्राचीनता आपल्याला मान्यच आहे, कारण की भूगोलाचा अभ्यास करणारे जे काही तपशील मांडतात ते की भारत एकतर देशातल्या सगळ्या जे काही देश आहेत विश्वातले त्याच्यात 7वा क्रमांक लागतो ते विशालतेच्या दृष्टीने, आणि कालखंडाच्या दृष्टीने बघितलं तर अश्मयुगामध्ये पासून भारतखंडावर मानवी जीवन असल्याचे पुरावे सापडतात. तात्पर्य जेव्हापासून इथे मानव आहे तेव्हापासून इथे संस्कृती आहे, तर ती किती प्राचीन आहे हे आपल्याला चांगल्यानेच ठाऊक आहे. आता त्या राजतरंगिणीमध्ये ह्या प्राचीनतेचा कुठे उल्लेख सापडतो, तर अगदी सुरुवातच त्याची
महाभारतकालीन गोनंद राजाच्या वर्णनापासून होते. हा गोनंद पहिला हा जरासंघाचा मित्र होता. आपल्याला पुराणातल्या कथा ठाऊक आहे. हा जरासंघाचं यादवांशी वैर होतं आणि त्या यादवांवर त्यांनी अनेक वेळा स्वाऱ्या केल्या वगैरे, त्या कथा आपल्याला ठाऊक आहे. तर त्या स्वाऱ्या करताना त्यांनी ह्या गोनंद राजाचं सहकार्य अनेक वेळा मागितलेलं आहे. म्हणजे बऱ्यापैकी त्यांची मैत्री होती. तर एकदा त्या गोनंदाचा यादवांकडून पराभव होतो आणि तो त्यात मारला जातो. त्यानंतर त्याचा पुत्र दामोदर हा तिथे काश्मीरचा राजा होतो. साहजिकच त्याच्याही मनात यादवांविषयी कटुता आहे आणि तत्कालीन प्रथेनुसार कोणत्या तरी एका राजकन्येचं स्वयंवर असतं आणि त्याला असं वाटतं दामोदराला की हे यादव तिथे पोचण्यापूर्वीच यांचा आपण नायनाट केला पाहिजे. म्हणून त्या स्वयंवराच्या अगोदरच तो विजयाच्या अपेक्षेने किंवा आत्मविश्वासाने तो हल्ला करतो आणि दुर्दैवाने बलरामाकडून तो दामोदर मारला जातो. आता साहजिकच पुढे त्याला अजून पुत्र व्हायचा आहे, म्हणजे मग ते राज्य यादवांनी बळकावलं असतं तरी त्याला कोणी काही नावं ठेवायचा प्रश्नच नव्हता. पण श्रीकृष्णाने तसं केलं नाही आणि त्या दामोदराची एक पत्नी होती जी गर्भवती होती, तिचा त्यांनी राज्याभिषेक केला. तर हे एक सांस्कृतिक मूल्य जे आपल्याला इथे दिसतं हे प्राचीन आहे आणि चिरस्थायी पण आहे की तो आदर्श म्हणजे श्रीकृष्णाची आपण अनेक रूपं पाहिली, पण राजतरंगिणीतून दिसणारं श्रीकृष्णाचं हे रूप खूपच विलोभनीय आहे आणि अभिमानास्पद पण आहे, आपल्यासाठी मार्गदर्शक पण आहे. तर ही संस्कृतीची ही प्राचीनता आणि चिरस्थायीता म्हणजे श्रीकृष्णाच्या काळापासून आजपर्यंत किती काळ झाला आपला हिशोब मांडणं कठीण आहे. तर चिरस्थायीता हे पण मूल्य आपल्याला या राजतरंगिणीत दिसतं आणि आपण ते मानतोच. पुढचा मुद्दा जर आपण बघायचा झाला तर त्याच्यामध्ये दानशूरता. दान पुण्य करावं असं आपण म्हणतो व्यवहारात. म्हणजे दानानेच पुण्य मिळतं, पुण्याचे परलोकात किंवा दुसऱ्या जन्मात पण लाभ मिळतात वगैरे आपल्या परंपरेमध्ये मान्यता आहेत. तर पाप पुण्य या कल्पना जेव्हा आपण मानतो तेव्हाच आपल्याला पुनर्जन्माची कल्पना मान्य करता येते, त्याच्यावरच ती आधारित आहे. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम्. तर व्यासांच्या पुराणाचं सार जर पाप पुण्याशी संबंधित आहे तर पाप पुण्य या संकल्पना नक्कीच महत्त्वाच्या आहे. प्रत्येकच शास्त्राची काही गृहीतकं असतात, तशी ही आचरणशास्त्राची 2 गृहीतकं आहेत असं मी स्वतः मानते. तर पाप आणि पुण्य यातलं पुण्य मिळायचं असेल तर दानाने ते सगळ्यात जास्त मिळतं असं आपल्याकडे आपल्या परंपरेने ते मान्य केलेलं आहे. त्या दानाची उदाहरणं या राजतरंगिणीमध्ये म्हणजे अगदी पावलोपावली मिळतात. प्रत्येकच राजांनी खूप प्रकारची दानं दिलेली आहेत. म्हणजे गोदान आहे, अन्नछत्र तर चालवलीच आहेत, अन्नदानाचं महत्त्व आपल्याकडे आहेच आहे. धन दिलेलं आहे, वस्त्र दिलेलं आहे आणि मठच्या मठ स्थापन करून ते दान केलेले आहे. मंदिरं स्थापन करून ती एखाद्या ब्राह्मणाला दान केल्याची उदाहरणं आहेत. आणि दानाचे 2 परिसीमा मी तुम्हाला सांगणार आहे, कारण आपल्याला स्थालिपुलाक न्यायानेच पुढे जायचं आहे. सगळं काही राजतरंगिणी तर तुमच्यासमोर ठेवणं शक्य नाही आहे आणि योग्य पण नाही आहे. तर दानाची 2 उदाहरणं राजतरंगिणीमधली मी सांगणार आहे. एक आहे ते एका त्या सिद्ध नावाच्या राजाने हत्ती आणि हत्तीणीच्या जोड्या दान केल्या. आता कल्पना करा, आपण त्या गजांत लक्ष्मी हा शब्द वापरतो किंवा एखाद्याची सांपत्तिक स्थिती उत्तम असेल तर त्यांच्याकडे हत्ती झुलतो वगैरे, अशा तऱ्हेची आपली एक व्यावहारिक भाषा आहे. त्याच्यातून सूचितार्थ जो निघतो त्याचं आपल्याला इथे प्रत्यंतर येतं की हत्तीणीच्या जोड्या दान केल्या. गाय दान करण्यापर्यंत आपण पाहिलेलं आहे. म्हणजे आत्ताच्या काळात अगदी आत्ता नजीकच्या झालेल्या
अधिक मासामध्ये माझ्या एका परिचित व्यक्तीला ते सासूरवाडीहून गाय दान म्हणून भेट मिळालेली आहे. म्हणजे अगदी गायीचं दान करण्याचा आपण आत्तासुद्धा प्रत्यक्षात अनुभवतो. पण हे हत्तीणीचं दान आपल्या थोडंसं कल्पनेच्या पलीकडचं आहे, पण त्याचे उल्लेख राजतरंगिणीमध्ये आहेत. म्हणजे त्यांची त्या काश्मीर प्रदेशाची सांपत्तिक स्थिती पण कशी होती त्याचा पण अंदाज येतो. आणि ती स्थिती असूनही ते ऐशोआरामात ती घालवत नव्हते. दानाचं महत्त्व त्या राजांना कळत होतं, हे पण आपल्याला लक्षात येतं. काही दानशूरता, बाकी तर वेगवेगळ्या प्रकारची दानं दिल्याचे आणि प्रसंगानुरूप वस्त्र दिले, धन दिलं, धान्य दिलं, अनेक प्रकारची दानं दिल्याचे उल्लेख सापडतात. दानाचं मूल्य तिथे आहेच आहे. पुढचा मुद्दा येतो उत्सव बहुलता. मला वाटतं मनुष्य हा प्राणीच उत्सवप्रिय आहे. त्यातल्या त्यात भारतीय मनुष्य हा विशेषच उत्सवप्रिय आहे. म्हणजे आपण कालनिर्णय जर बघितलं तर बहुतेक रोजच कोणता तरी उत्सव करता येईल अशी स्थिती आहे आपल्याकडे. पण ह्या उत्सवप्रियतेतूनच आपण एक संघ होतो. त्या उत्सवांमधूनच आपल्याला नात्यांना दृढता येते. त्यातूनच जे एकत्रीकरण होतात, त्यातून विचाराचं आदान प्रदान होतं. असे अनेक त्याचे अनुषंगिक जे परिणाम असतात, त्यासाठी हे उत्सव केले जातात. आजचासुद्धा हा एकत्रीकरण म्हणजे एक छोटासा उत्सवच आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यातून आपल्याला काय लाभ झाला तो प्रत्येकाच्या जवळ तो मनामध्ये हिशोब आहे. त्यामुळे उत्सवप्रियता ही भारतीयांची जी काही एक सांस्कृतिक देण आहे ती कल्याणाच्या राजतरंगिणीत सुद्धा आपल्याला मिळते. ते काही काही उत्सवांची मी नावं वाचते. काश्मीरात जाऊन आलेले किंवा तिथे राहणारे त्याचे आत्ताही ते उत्सव तिथे होतात का हे सांगू शकतील. त्याचं मला परिचय नाही आहे, पण मी त्या उत्सवांची नावं सांगते. एक तर आषाढ पौर्णिमा उत्सव, इंद्रद्वादशी उत्सव आणि आदिवराह उत्सव. अशा उत्सवांची म्हणजे वेगळी नावं आहेत. जरा त्याच्यावरनं अंदाज येत नाही आणि त्याचं खूप जास्त तपशीलवार वर्णन नाही आहे. आणि याखेरीज सामान्य आपले दीपोत्सव हे ते किंवा नवरात्रोत्सव याचे तर उल्लेख आहेतच. आणि बाकी मग आपली काय सजावट करायची, रांगोळ्या काढायच्या आणि कलांचा आविष्कार त्या माध्यमातून करायचा किंवा कलांना पोषण कलांचं त्याच्यातून साधायचं, अशा सगळ्या गोष्टी तिथे पण आढळतात. तर ही उत्सवप्रियता म्हणजे काश्मीरामध्ये होती, इतर अन्य भारतीय भागांमध्ये तर आहेच. आपण आता नुकताच दीपोत्सव आपण पार पाडला आणि उत्सवाची आपल्याला कधी कंटाळा आला आहे असं होत नाही. काही लोक म्हणतात की आता काय आम्हाला वेळ नाही, हे कुठे करत बसायचं. काही लोकांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे शक्य वाटत नाही म्हणून नकोसं वाटतं. पण साधारणपणे उत्सव आवडत नाही असं काही होत नाही. प्रथा वेगळी किंवा पद्धती वेगळ्या किंवा काही परंपरा वेगळ्या असू शकतात, पण हे उत्सवप्रियता हे आपल्या संस्कृतीचं एक महत्त्वाचं अंग आहे आणि ते राजतरंगिणीमध्ये दिसतं आणि आपल्या व्यवहारातही ते आहेच. सांस्कृतिक मूल्यांमधला पुढचा एक मुद्दा येतो की काय म्हणायचं त्याला, आतिथ्यशीलता. हे पण आपलं एक महत्त्वाचं अंग आहे. त्याचंसुद्धा आतिथ्य करण्याची पद्धती काश्मीरी लोकांची कशी आहे किंवा अर्थातच ती प्रादेशिकतेमुळे काय समोर खायला देत असतील ते पदार्थ वेगळे असतील किंवा त्यानिमित्ताने जे काही आयोजन केलं तर त्याच्या वेळा वेगळ्या असतील किंवा भौगोलिकतेचे काही जे काही संदर्भ त्याच्या मागे असतात त्यानुसार. पण ही आतिथ्यशीलतासुद्धा तिथे आपल्याला दिसते. स्त्री दाक्षिण्य, आपण मगाशीच एक स्त्री दाक्षिण्याचं उदाहरण पाहिलं. मगाशी दानाचं दुसरं उदाहरण सांगायचं राहिलं. ते असं आहे की एक राजा आहे जलोक नावाचा. तो विजयोत्सवालाच निघालेला आहे तेव्हा त्याच्यासमोर एक अगदी फाटक्या तुटक्या वस्त्रातली दरिद्री अशी स्त्री मार्गात येऊन उभी राहते आणि ती त्याचा रस्ता अडवते. काय पाहिजे आहे तुला, राजाकडून विचारणा होते. तेव्हा ती सांगते मला अन्न पाहिजे आहे, मी भुकेली आहे, मला अन्न हवं आहे पण ते तूच दे. राजा म्हणतो काय एवढीशी मागणी आहे, भुकेल्या व्यक्तीला अन्न दे. हो म्हणतो. दिलं. त्याने दिलं म्हटल्याबरोबर ती अकरा विकरा रूप धारण करते आणि त्याला म्हणते की मी नरमांस मला हवं आहे आणि मला नरमांस भक्षक आहे, मला नरमांस पाहिजे आहे. आता तो राजा इतका सदाचारी आहे, इतका सत्वगुण संपन्न आहे
की तो म्हणतो की तू मलाच स्वीकार, माझाच स्वीकार कर, मी दुसऱ्या कोणाला माणसाला तुझं भक्ष्य बनवणार नाही. तर तसं ती एक दानाची म्हणजे स्वतःलाच दान करण्या इतकी उदात्त व्यक्तिमत्व काश्मीरात होऊन गेली. आणि दानाचा तो कळस मानला जातो ना, म्हणजे आत्मार्पण हे याच्या पलीकडे आणखीन काहीच. म्हणूनच आपण सैनिकांना जे रात्रंदिन नमन करतो की बाबा ते प्राणार्पण करायला सिद्ध झालेले असतात, जी की सगळ्यात कठीण गोष्ट आहे, अत्युच्च बलिदान आहे ते, असं आपण मानतो. तर हे एक दानाचं दुसरं उदाहरण. बाकी तर वेगवेगळी दानं सामान्यच आहे, ती इतर ठिकाणी असतात तशीच तिथे आहे. आपण वळलो होतो स्त्री दाक्षिण्यावर. तर स्त्री दाक्षिण्य याची तशी वर्णनं सांगता येणार नाही, पण स्त्रियांना भरपूर स्वातंत्र्य होतं. स्त्रिया सर्वत्र मुक्त विहार करू शकत होत्या. आणि राजस्त्रियांनी तर म्हणजे अनेक स्त्रियांनी तर स्वतः राज्य केलेलं आहे अगदी पुरुषांच्या बरोबरीने. आणि काही स्त्रियांनी पत्नी धर्म निभवला आहे, काहींनी मातृधर्म चांगल्या तऱ्हेने निभवला आहे, आणि काहींनी अगदी काय म्हणायचं त्याला, अगदी खालची पातळी गाठूनही, जे की कोणत्याही स्त्रीला शोभणार नाही अशी सुद्धा कृत्य. दीदा राणीचं उदाहरण आहे, आणखीन अनेकांची उदाहरणं आहेत. तिकडे म्हणजे ती वर्णनं वाचताना खरोखर डोकं भणभणायला लागतं की आपल्याला ती वाचवत नाही, ती वाचली तर पेलवत नाही, अशी अतिशय म्हणजे आपण त्याला म्हणतो की अगदी खालच्या पातळीचं तिचं वर्णन आहे. म्हणजे एका तर राजाचं त्यांनी वर्णन केलं आणि तो स्वतःच म्हणतो की ही त्याची दुष्कृत्य, मीही रकुल राजा, की त्याची दुष्कृत्य मी ही थोडीशीच वर्णन केली आहे, पुढची मी करत नाही, कारण जसं पाप्याच्या स्पर्शाने आपण पापी होतो तसं हे दुष्कृत्य करणाऱ्याचं वर्णन करून माझी वाणी अपवित्र होईल, तर मी आता थांबतो, असं त्याने म्हटलं आहे. म्हणजे ती इतकी वर्णनं करून झाल्यावर त्याला ते वाटलं आणि ती वर्णनं वाचवत नाहीत, इतकी अधम कोटीच्या व्यक्तिमत्व त्यांनी रंगवलं आहे. तर म्हणजे त्याची शब्दप्रभुत्व त्याच्यातून दिसतंच. साहित्यिकांसाठी ते मेजवानीच आहे, त्याची रचना कुशलता, पण ते पेलत नाही असा माझा स्वतःचा अनुभव आहे. की म्हणजे पहिल्यांदा मी राजतरंगिणी वाचली, त्याच्यानंतर तर मी ठरवलं की नाही आता हा ग्रंथ परत उघडायचाच नाही, कारण हे काय पेलण्यासारखं नाही, आपल्याला भयंकर वर्णन आहे. कारण तो प्रदेशच तसा आहे ना, सगळा पर्वताळ प्रदेश आहे, हिमवर्षा आणि काय काय संकट त्या प्रदेशावर येतात. आता तुम्ही लोक तर तिथे आणखीन जवळून पाहिलेलं आहे, आजही तशी स्थिती आहे, त्या काळात तर होतीच होती. तर ते काही मोठं आक्रमकता त्यांच्या म्हणूनच रक्तात आहे. आणि सत्ता स्पर्धा, सत्ता काबीज करण्यासाठी कोणतीही पातळी गाठणं वगैरे सगळ्या प्रकारची व्यक्तिमत्व राजकुळांमध्ये पण होती, सामान्यांमध्ये पण होती. त्याचं सगळ्यांचं वर्णन कल्याण कवींनी तपशीलवार केलेलं आहे, त्यांनी कुठेही हातचा राखून ठेवलेला नाही. मग अशी मी म्हटलं तसं काही राजाज्ञांनी स्तुतीपर काव्य करायला ते बसलेच नव्हते. त्यामुळे तपशील त्याच्यात जो आहे तो तथ्याला धरूनच आहे. विशेषतः त्यांचा समकालीन जो इतिहास आहे तो तर नक्कीच तथ्यावर आधारित आहे असं आपल्याला वाचतानाच पडतं. पुढचा मुद्दा आपण घेऊया, तो सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे मला खूपच आवडलं ते, की जसं मगाशी सचिवांनी सांगितलं की बौद्ध धर्म आणि मुस्लिम धर्म आणि आपला हिंदू धर्म असे सगळे तिथे आता 3 भाग झाले आहेत वगैरे, हे आजची स्थिती त्यांनी वर्णन केली. पण त्याही काळामध्ये शैव, वैष्णव आणि बौद्ध असे तिथे गुण्यागोविंदांनी नांदत होते. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यात की त्यांनी कधीही त्या धार्मिकतेवरून त्यांच्यात रणधुमाळी झाली किंवा सामाजिक समस्या उद्भवल्या असा काही उल्लेख एवढ्या 8000 श्लोकांमध्ये कुठेही सापडला नाही. म्हणजे तो झालाच नसला पाहिजे ना, कारण इतिहास हे जसं घडलं तसं असा असतो इतिहास, तर तसं काही त्याच्यात वर्णन आढळत नाही. तर ही परधर्म सहिष्णुतेची ही पावती आहे राजतरंगिणीने दिलेली, असं मी मानते. तर हा मुद्दा माझ्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. आणखी एक महत्त्वाचं आपल्या संस्कृतीचा घटक म्हणजे ज्येष्ठ संवाहन किंवा ज्येष्ठांशी वागण्याची एक नम्रतेची पद्धत. आजकाल थोडीशी हमरी तुमरी, अरे तुरे अशा पातळीवर ते काही सांस्कृतिक आक्रमणांमुळे झालं आहे. काहींनी ते अंधानुकरणाने स्वीकारलं आहे.
पण ही आपल्या संस्कृतीला मान्य गोष्ट नाही असं माझं स्वतःचं मत आहे की ज्येष्ठांशी ज्येष्ठांसारखंच वागलं पाहिजे आणि त्यातच आपलं हित आहे. ज्येष्ठांनी पण ज्येष्ठांसारखंच वागलं पाहिजे असं सुद्धा आपल्या संस्कृतीला अपेक्षित आहे. आजकालच्या ज्येष्ठांचा सुद्धा काही माध्यमांमधून बुद्धिभेद होताना दिसतो. तो सुद्धा आपल्या संस्कृतीला मान्य नाही असं पण मला नक्कीच मांडायचं आहे. आता ह्या मुद्द्यावरून मला राजतरंगिणीमधलं एक उदाहरण सांगायचं आहे की एक जनक नावाचा गोधराचा पुत्र जेव्हा राजा झाला तेव्हा त्याचं वर्णन करताना कवी कल्याण लिहितात की तो प्रजेला पित्याप्रमाणे सांभाळत होता. प्रजेला पुत्राप्रमाणे सांभाळण्याचं वर्णन आपण अगदी रामायण कालापासून ऐकतो वाचतो. ते परिचित आहे. पुत्रवत प्रजा पाळणारा, प्रजावत्सल राजा वगैरे, स्नेहाने प्रजेकडे बघणारा, अशी वर्णन आपल्याला परिचित आहेत, मान्य आहेत, ठाऊक आहेत. पण हे वर्णन मी पहिल्यांदाच वाचलं आणि म्हणजे कल्याणाला वंदनच केलं त्यासाठी की प्रजेकडे म्हणजे पित्याच्यासाठी वागणुकीमध्ये जी काही नम्रता, जी काही एक सन्माननीय त्याला वागणूक द्यायची, हा जो भाव, अत्यधिक स्नेहाचा भाव, कर्तव्याचा भाव, जाणीवेचा भाव, ह्या सगळ्या अर्थछटा त्याच्यातून व्यक्त होतात ना एका शब्दाने की तो पित्याप्रमाणे प्रजेकडे पाहत होता. या एका वर्णनासाठी कल्याणाला कितीतरी दंडवत घालायला पाहिजेत. खूपच सुंदर ही उदात्त कल्पना आहे. आणि असे तर अनेक, जसं आपण म्हणतो की युद्धस्य कथारम्य, युद्धाची कथा रमणीय असते, युद्ध रमणीय असतंच असं नाही. तसंच इतिहास कथन रंजक असू शकतं, पण इतिहास रंजक असतोच असं नाही. त्याप्रमाणे ह्या कल्याणाने सांगितलेला हा जो इतिहास आहे सगळा, याच्यामध्ये गुणांचं वर्णन आहे, दोषांचं सुद्धा अगदी स्पष्टपणे रोखठोकपणे चिरफाड केलेली आहे. कुठेही हातचं राखून ठेवलेलं नाही आणि म्हणूनच ते आपल्याला पेलायला जड जातं. पण ते असणारच, कारण तसं होतंच. सगळेच राजे काही सद्गुणांचे पुतळे नव्हते. पण काही विशेष उल्लेख जे आहेत ते मला तुम्हाला सांगायला आवडतील आणि त्यानंतर मी थांबणार आहे. एक सिद्ध नावाचा राजा होता. तो अतिशय निष्कलंक आणि शिवभक्त होता आणि तो सदेह कैलासाला गेला असं वर्णन आहे. नरेंद्रादित्य हा आपल्या आध्यात्मिक बळाने महाशक्तिमान झाला असं पण त्यांनी वर्णन केलं आहे. अशोकाचा पुत्र जो जलोक, ज्याची मी मगाशी उल्लेख केला, त्यांनी युधिष्ठिरासारखं राज्य केलं असं वर्णन केलं आहे. म्हणजे युधिष्ठिराचं राज्य म्हणजे आदर्श राज्य होतं, तर तसंच त्यांनी ती आपल्या राज्याची व्यवस्था लावली. जयेंद्र हा राजा आजानुबाहू होता. आपल्याला आजानुबाहू हे विशेषण आपण फार मोजक्या लोकांच्या बाबतीत, आपल्या प्रभू श्रीराम आजानुबाहू होते. हां, आणि अक्कलकोट स्वामी ते आजानुबाहू होते. आणि आजानुबाहुत्व हे एक असामान्यत्वाचं लक्षण मानलं जातं. तसा हा जयेंद्र हा आजानुबाहू होता. आणि सम्राट पदावर आरूढ झालेला ललितादित्य, याच्यावर आता एक ते सोनवणे म्हणून आहेत, त्यांनी एक स्वतंत्र पुस्तक लिहिलं आहे. आणि याचा जो इतिहास आहे हा काश्मीरच्या सगळ्याच ऐतिहासिक कालखंडातला अगदी सुवर्ण काळ आहे. आणि त्याचं म्हणजे तो ललितादित्य राजा आणि त्याची कारकीर्द प्रत्येक भारतीयाला माहिती असणं खरं म्हणजे गरजेचं आहे. इतकं त्याची कारकीर्द खूपच चांगली होती. गोपादित्य हा राजा होता. हा अक्षराजाचा पुत्र आणि हा चातुर्वर्ण्याचा पुरस्कर्ता होता. राजा जयसिंह, आणि त्याच्या कारकिर्दीमध्ये काश्मीरातली प्रजा ही सुखवस्तू होती आणि सधन होती. त्यामुळे त्याच्या कार्यकाळात अधिकाधिक व्रत उत्सव झाल्याची वर्णनं कल्याण कवी करतात. तर अशा तऱ्हेने या भारतीय संस्कृतीची जी अनेक मूल्य आहेत किंवा अनेक जे काही घटक आहेत त्यातले अंश आपण आता इथे बघितले आणि त्यावरून आपण शीतावरून भाताची परीक्षा करू शकतो. आणि जास्त विस्ताराने मी सांगत नाही, बाकीचेही आपले कार्यक्रम आहेत तेव्हा मला इथे थांबायचं आहे. पण एक मुद्दा अजून सांगायचा आहे की हा काश्मीरचा इतिहास संस्कृतातून लिहिलेला आहे.
तर तिथे संस्कृतची पण एक वेगळी परंपरा आहे. अनेक संस्कृत विद्वान काश्मीर प्रदेशाने भारताला दिलेले आहे. आचार्य पाणिनी हे व्याकरणाचार्य, आनंदवर्धन, मम्मटाचार्य आणि असे अनेक ज्यांनी शास्त्रीय साहित्य ग्रंथ लिहिले आणि त्यांची एक स्वतःची वेगवेगळ्या अभ्यास क्षेत्रात ओळख आहे, अशी एक मोठी विद्वानांची परंपरा काश्मीरने भारताला दिलेली आहे. हे सगळी सांस्कृतिक मूल्य काश्मीरच्या या राजतरंगिणीमध्ये दिसतात. मग आपण ही का शोधायची? त्याची दोन कारणं. एक तर त्यामुळे आपल्याला हे सिद्ध करता येतं साहित्याच्या आधाराने की काश्मीर हा भारताचाच अभिन्न भाग आहे, त्याच्यापेक्षा वेगळा असूच शकत नाही. जी भारतीय संस्कृती इतर भागात दिसते तीच जर तिथे आहे तर तो आपलाच आहे. त्याच्याकरता आणखीन हातच्या काकणाला आरसा कशाला हवा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही संस्कृतची परंपरा पण आता तिथे पुन्हा पुनरुज्जीवित मधल्या कालखंडात ती तशी नाही आहे असं दुर्दैवाने म्हणावं लागतं. पण ती तशी पुन्हा होईल, पुन्हा संस्कृत तिथे सुप्रतिष्ठित होईल आणि संस्कृत विद्वानांची एक अक्षुण्ण परंपरा तिथे निर्माण होईल, या एका आशेवर मी माझ्या वाणीला विराम देते. मला इथे ही संधी दिली त्याकरता मी सर्व आयोजकांना, विशेषतः मीराताई, अभिनंदनजी आणि हमचे सगळे आपण सगळ्यांनी याच्यात साथ दिली, भारतीय विचार मंचचे पदाधिकारी, सगळ्यांना मी धन्यवाद देते आणि थांबते. धन्यवाद. भारताच्या उत्तर दिशेला असलेला हा नगाधिराज भगवान शिवाचं घर आहे. भगवान शिवाचं त्या ठिकाणी वास्तव्य आहे. भारताचा हा मुकुटमणी आहे आणि या संपूर्ण प्रांताचं, या सगळ्या भूभागाचं वर्णन रामायणात सुद्धा सापडतं. रामायणामध्ये जम्मू काश्मीर नावाने वर्णन सापडणार नाही, लद्दाख नावाने वर्णन सापडणार नाही, पण या सगळ्या भूभागाचं वर्णन रामायणामध्ये सुद्धा सापडतं. काश्यप ऋषींचं आश्रयस्थान, काश्यप ऋषींचं माहेरघर, काश्यप ऋषींचं निवासस्थान असलेलं हे काश्मीर आहे. या काश्मीरानं भारताला अनेक सुविद्य असे ज्ञानी लोक दिले आहेत. आयुर्वेदाच्या क्षेत्रातले तर खूपसे आयुर्वेदाचे तज्ज्ञ हे काश्मीर प्रांतातून आलेले होते. काश्मीरचं दुसरं नाव पंचनदपूर होतं. 5 नद्यांचा संगम ज्या ठिकाणी आहे ते पंचनदपूर. चरक संहितेला संपूर्ण करणारे आचार्य दृढबल हे या पंचनदपूर अर्थात काश्मीरचे होते. आयुर्वेदातल्या कितीतरी सिम्पोजियम्स, कितीतरी चर्चासत्र काश्मीरच्या हिमालयाच्या पायथ्याशी झाल्याचा उल्लेख आहे. काश्मीरामध्ये देवांना सुद्धा प्रिय असलेली सोम नावाची वनस्पती फक्त तिथेच उगवते. सगळ्या सोम ही वनस्पती आहे आणि ही वनस्पती देवतांना सुद्धा अत्यंत प्रिय आहे. आणि या सोमवर एक खूप सुंदर असं अध्ययन नागपूरच्याच सुप्रसिद्ध संशोधक डॉक्टर नीरा वऱ्हाडपांडे यांनी केलेलं आहे. आणि सोम ही वनस्पती काश्मीर प्रांतात, हिमालय प्रांतात प्राप्त होते. सगळ्यात सुदृढ आणि सगळ्यात गुणकारी औषधी कुठे निर्माण होतात तर त्या या हिमालयाच्या प्रांतात होतात. या हिमालयाच्या प्रांतानं या आपल्या संपूर्ण भूभागाला वरदान दिलेलं आहे ते बुद्धीचं. काश्मीर प्रांतामधून अनेक बुद्धिमान, अनेक विद्वान या भारताला मिळाले. त्यामध्ये संस्कृतचेही आचार्य आहेत, आयुर्वेदाचेही आचार्य आहेत, अनेक शूर राजे आहेत ज्यांचा आपल्याला आज विसर पडलेला आहे. आपल्या सगळ्यांचं आयुष्य खूप छोटं आहे आणि या छोट्याशा आयुष्यामध्ये खूप मोठा इतिहास आपल्याला समजून घ्यायचा आहे. आपला इतिहास हा वीरतेचा आहे, हा शौर्याचा आहे, हा दानाचा आहे आणि हा दुसऱ्याचा आदर करण्याचा सुद्धा आहे. आणि ही सगळी परंपरा थेट काश्मीरपासून सुरू होते आणि ती संपूर्ण भारतभर पसरते. भारताचा असा कुठलाही प्रदेश नाही ज्या ठिकाणी या संस्कृतीचं पालन होत नाही. काश्मीरचा इतिहास हा फक्त रक्तानं भरलेला इतिहास नाही आहे, हा अतिशय शौर्याचा, बुद्धीचा इतिहास आहे. आणि आज आपण जो फक्त काश्मीरचा इतिहास पाहतो तो तेवढाच फक्त नाही आहे, तर त्यामागे अत्यंत शूर, अत्यंत पराक्रमी, अत्यंत दूरदृष्टी असलेल्या राजांचा इतिहास आहे. तो या महाकवी कल्हणानं आपल्यासमोर आणला आणि त्या महाकवी कल्हणांचं हे कार्य आज आपल्यासमोर मांडलंय डॉक्टर हंसश्री मराठे यांनी. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना खूप खूप धन्यवाद देते. आपल्या या मंथन सत्राचं दुसरं पुष्प गुंफणार आहेत हमचे अध्यक्ष माननीय श्री सुनीलजी देशपांडे. मी आपल्याला इथे सादर निमंत्रित करते.
जम्मू काश्मीर लडाख अध्ययन केंद्राचे सर्व पदाधिकारी आणि नागपूरचे सर्व काश्मीरप्रेमी नागरिक, आज हम चॅरिटेबल ट्रस्ट काश्मीरमध्ये काय काम करते याची माहिती देण्यासाठी मी आज इथे उभा आहे. हम चॅरिटेबल ट्रस्ट हे नाव ठेवण्याचं उद्दिष्ट असं होतं की हँड्स युनायटेड फॉर मिशन असं नाव आम्हाला ह्या संस्थेसाठी सुटलं. त्याचा शॉर्ट फॉर्म हम चॅरिटेबल ट्रस्ट असं ठेवण्याचं आम्ही ठरवलं. 2019ला संस्थेची स्थापना झाली, पण त्याच्या आधीच आपल्या संस्थेचं काम सुरू झालेलं होतं. एक दृष्टी छात्रावास नावाचा जो छात्रावास जम्मूमध्ये आहे, सेवा भारतीतर्फे हा छात्रावास चालवला जातो. तिथल्या विद्यार्थिनी डोंबिवलीच्या शोभायात्रेमध्ये भाग घेण्यासाठी आल्या आणि आमच्या ह्या कामाची सुरुवात झाली. मी ज्या परिचयामध्ये सांगितलं त्याप्रमाणे मनोजजी नशिराबादकर हे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून 16-17ला जम्मू काश्मीरमध्ये गेले आणि सेवा भारती आणि भारतीय शिक्षा समिती या 2 संस्थांसाठी त्यांनी काम करायला सुरुवात केली. हे काम करताना असं लक्षात आलं की ह्या कामामध्ये जर इतर राज्यातले, आपल्या महाराष्ट्रातली जर काही लोक सामील झाले तर हे काम आणखीन वेगाने, आणखीन चांगल्या रीतीने पुढे नेता येईल. म्हणून मग 2019 साली या संस्थेची स्थापना झाली आणि आम्ही जम्मूसाठी, काश्मीरसाठी वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले. बेसिकली भारतीय शिक्षा समिती आणि सेवा भारती या 2 संस्थांसाठी आम्ही काम करतो. प्रत्यक्ष हम चॅरिटेबल ट्रस्ट सगळी कामं जम्मू काश्मीरमध्ये जाऊन करू शकत नाही, त्यामुळे ह्या संस्थांच्या मदतीने वेगवेगळे प्रकल्पांमध्ये हम चॅरिटेबल ट्रस्ट भाग घेतं. भारतीय शिक्षा समितीच्या 36 शाळा जम्मू काश्मीरमध्ये चालतात. त्याच्यापैकी 27 शाळा ह्या जम्मू रिजनमध्ये चालतात. त्याचप्रमाणे 2 शाळा श्रीनगर आणि इतर लडाखमध्ये चालतात. ह्या ज्या शाळा आहेत ह्यांना याचं सरकारचं अनुदान नाही आहे, ग्रँट नाही आहे. त्याच्यामुळे आर्थिक दृष्ट्या या शाळा तेवढ्या सक्षम नाही आहेत. हरियाणा, दिल्ली, राजस्थान ह्या राज्यांमधून येणारा जो काही डोनेशन्स आहेत किंवा CSR आहे याच्या मदतीने ह्या शाळांचं काम चालतं. तर याच्यापैकी एक 4 ते 5 शाळांसाठी हम चॅरिटेबल ट्रस्ट मदत करतं भारतीय शिक्षा समितीला. वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प आपण घेतो, ते मी पुढच्या याच्यात दाखवीन. त्याचप्रमाणे सेवा भारतीचे 6 ते 7 छात्रावास जम्मूमध्ये आहेत. त्या छात्रावासामध्ये विस्थापित झालेले जे काही नागरिक आहेत ते व्हॅलीतले असतील किंवा जम्मूमधले असतील, त्यांची मुलं एक प्रत्येक छात्रावासामध्ये 20 ते 25 मुलं असतात आणि त्याची सगळी काळजी सेवा भारती घेते. त्याच्यातलीच ती दृष्टी छात्रावास मी जो आधी उल्लेख केला, त्या छात्रावासातल्या मुली डोंबिवलीत आल्या होत्या आणि त्यांनी त्या आपल्या शोभायात्रेमध्ये भाग घेतला होता. त्याचप्रमाणे इतर वुमन एम्पॉवरमेंट आणि इतर बरेच प्रकल्प सेवा भारती चालवते. हम चॅरिटेबल ट्रस्ट वेगवेगळ्या प्रकारे त्यांना मदत करत असते. पुढचा आता प्रमुख उद्दिष्ट जी आहे ती मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांचं अव्याहत शिक्षण चालू ठेवणे. ज्या काही आपण शाळा हाती घेतलेल्या आहेत 5, 6, 7 शाळा, त्या शाळांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मदत आपण करतो आणि आर्थिक मदत आहे त्याच्यामध्ये लॅब्स उभ्या करून देणं आहे, त्याच्यामध्ये लायब्ररी उभी करून देणं आहे. अशा प्रकारची मदत करून आपण हे शिक्षण अव्याहतपणे चालू राहील यासाठी मदत करत असतो. त्याचप्रमाणे बऱ्याच एज्युकेशनल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे मी आधी म्हटल्याप्रमाणे लॅब्स उभ्या केलेल्या आहेत आणि लायब्ररी आहे. त्याचप्रमाणे शिक्षक तिथे पाठवणं आहे. हे प्रकल्प पण आपण पूर्ण केलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचं एक इंटिग्रेशन ऑफ रेसिडेंट, याच्याबद्दल नंदिनी पित्रे आपल्याशी बोलतील.
आपण वेगवेगळ्या प्रकारचे इंटिग्रेशनचे कार्यक्रम हाती घेतो. तिथून काही विद्यार्थिनींना डोंबिवलीत बोलवतो. आपण पण जम्मूमध्ये जातो आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये भाग घेतो. त्याचप्रमाणे फिनान्शियल असिस्टंट म्हणजे दर महिन्याला काही एक विशिष्ट ठराविक रक्कम आपण तिथल्या शाळांना पाठवत असतो आणि त्यांचे जे काही खर्च असतील ते त्याच्यामध्ये भागत असतात. आता ह्या काही शाळांचे फोटो आहेत. ही राजौरीची शाळा आहे. त्याच्यानंतर ती अंफलाची शाळा आहे आणि आत्ता आम्ही भेट दिली ही संत ईश्वर भारतीय विद्यालय नानसूची शाळा आहे. या सगळ्या शाळा भारतीय शिक्षा समितीतर्फे चालवल्या जातात आणि वेगवेगळ्या प्रकारची मदत आपण या शाळांना करत असतो. आता आपण जे काही प्रकल्प पूर्ण केलेले आहेत ते पाहूयात. त्याच्यातला पहिला प्रकल्प आपण पूर्ण केला तो म्हणजे हिरानगरच्या शाळेला आपण एक लायब्ररी उभी करून दिली आणि त्या लायब्ररीचं नामकरण वीर सावरकर वाचनालय असं केलेलं होतं. या लायब्ररीसाठी डोंबिवली, कल्याण, ठाणे इथल्या नागरिकांनी आर्थिक मदत केली आणि त्यांना आपण वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं, त्याचप्रमाणे तिथलं फर्निचर, फिक्स्चर्स, कपाटं ही सगळी आपण त्यांना घेऊन दिली आणि ती शाळेत म्हणजे ती लायब्ररी सुरू झाल्यानंतर त्यांना CBSEचं ॲक्रिडिशन मिळालं, मान्यता मिळाली. अशा प्रकारे हा एक पहिला प्रकल्प पूर्ण केला. त्याच्यानंतर एक धांगरीची जी शाळा आहे त्यांना आपण कॉम्प्युटर लॅब उभी करून दिली. इथून जवळजवळ 15 ते 20 कॉम्प्युटर्स आपण तिथे इन्स्टॉल केले आणि आता ते व्यवस्थितपणे चालू आहे. तिथल्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होतो आहे. कोविडच्या काळामध्ये तिथल्या शाळा बंद झालेल्या होत्या, त्यांचं शिक्षण बंद झालेलं होतं. अशा वेळेस डोंबिवलीमधून 2 गणिताच्या शिक्षिका पुढे आल्या आणि त्यांनी हमसाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं. त्या 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना त्याची खूप मदत झाली आणि आपण ते पेन ड्राईव्हवर ते व्हिडिओ रेकॉर्डिंग जम्मूला पाठवलं. 8 ते 10 शाळांना त्याचा लाभ घेता आला. अजूनही विद्यार्थी त्याचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करून घेत आहेत. यानंतर एक आपले सामंत म्हणून एक उपप्राचार्य आहेत, स्वतः तिथे जम्मूमध्ये जाऊन शाळांमध्ये आकाश निरीक्षण कसं करायचं या संदर्भात एक प्रकल्प त्यांनी पूर्ण केला. मला सांगायला आनंद वाटतो की जम्मूमध्ये ही बऱ्याच वर्षानंतर ही पहिली घटना होती की रात्रभर विद्यार्थी शाळेमध्ये आले आणि आकाश निरीक्षणाचा तो वर्ग त्यांनी पूर्ण केला. त्याच्यानंतर नर्सरीसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आणि त्यांना लागणारी उपकरणं ही पण आपण इथून पाठवली मुंबईमधून आणि आज 2 शाळांना त्याचा लाभ झालेला आहे. हे जो पहिला फोटो आहे तो आपण जे सावरकर वाचनालय उभं करून दिलं त्याच्या ओपनिंगसाठी, उद्घाटनासाठी इंद्रेशजी जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकारिणीचे सभासद आहेत ते आलेले होते आणि त्यांनी त्याचं उद्घाटन केलं. वीर सावरकरांचं नाव त्याला देण्यात आलं आणि आज ती शाळा तिथे त्याचा लाभ घेते आहे. हे त्याची काही कपाटं आणि टेबल खुर्च्या हे पण आपण दिलं. हा जो एक कॉम्प्युटर लॅबचा प्रकल्प पूर्ण केला त्याच्यासाठी पण बरीच आर्थिक मदत मुंबईमध्ये जमा झालेली होती आणि हे आपण व्हिडिओ जे बनवून पाठवले गणिताचे त्याचा पण लाभ तिथल्या विद्यार्थ्यांनी घेतला. हा एक मोठा प्रकल्प मला सांगायला आवडेल. मसू नावाचं जे एक पहाडी क्षेत्रातलं खेडं आहे त्या खेड्यामध्ये जी एक शाळा होती जिथे आमचे कार्यकर्ते जयंत पित्रे जाऊन आले आणि त्यांनी पाहिलं तर तो शाळा म्हणजे काय एक कोंडवाड्यासारखी खोली होती ज्याच्यामध्ये 1ली ते 4थीचे वर्ग भरायचे. विद्यार्थ्यांना धड प्रकाश नाही, धड हवा नाही अशा त्या एका खोलीमध्ये, पण त्या लोकांची शिक्षण घेण्याची जी ओढ होती ती बघून हमच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की आपण इथे शाळा उभी करून द्यायची. आता शाळा उभी करून देणे आणि एवढ्या पहाडी इलाक्यामध्ये शाळा उभी करून देणे हा एक मोठं चॅलेंज होतं. पण हे चॅलेंज सेवाभारतीच्या, भारतीय शिक्षा समितीच्या आणि हमच्या कार्यकर्त्यांनी उचललं आणि ती शाळा आपण त्यांना बांधून दिली.
त्याच्यासाठी मुंबईमधून बऱ्याच कॉर्पोरेट्सने शाळा अशी उंचावर आहे, 30 ते 35 फूट उंचीचं असं टेकडी आहे आणि ते टेकडीवरती शाळा आहे. तर ती शाळा बांधण्यासाठी जो कॉन्क्रीट मिक्सर असतो तो नेण्यासाठी गावकऱ्यांना श्रमदान करावं लागलं. 5 तास तो मिक्सरवरती ओढून नेल्यानंतर तिथे त्या शाळेचा स्लॅब आपल्याला टाकता आलेला आहे. तिथे जे निळ्या शर्टामध्ये बसलेले आहेत ते रामकिशनजी आणि मनोजजी नशिराबादकर यांनी ह्या प्रकल्पासाठी खूपच मेहनत केली. पण त्या शाळा उभी राहिल्यावर जेव्हा आम्ही त्या शाळेला भेट देण्यासाठी गेलो तेव्हा तिथल्या नागरिकांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी तरळलं. ते म्हणाले की आज मुंबई डोंबिवली अशा ठिकाणून आमच्यासाठी कोणीतरी काहीतरी करतंय, ही एक मोठी गोष्ट आहे. पण आम्हाला पण ह्या गोष्टीचं खूपच समाधान आहे की इंटिग्रेशनच्या दृष्टीने आणि शैक्षणिक प्रकल्पाच्या दृष्टीने हा एक मोठा माइलस्टोन आमच्यासाठी ठरला. त्याप्रमाणे दृष्टी छात्रावासाच्या विद्यार्थिनी आल्या. त्यांनी मैदानावर एक गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला एक कल्चरल प्रोग्राम होतो त्यामध्ये भाग घेतला होता आणि वेगवेगळ्या प्रकारची नृत्य करून दाखवली. एक छोटेखानी भाषण पण केलं आणि तो एन्जॉय केला. अशी एक यात्रा पण निघते, शोभायात्रा, ज्याच्यामध्ये त्यांनी भाग घेतलेला होता. ह्या वर्षी गुढीपाडव्याला आदिती सेवा प्रतिष्ठानच्या विद्यार्थिनी आल्या होत्या आणि त्यांनी डोंबिवलीतल्या शोभायात्रेमध्ये भाग घेतला होता. एक जो दुसरा प्रकल्प आम्ही हाती घेतला होता, एक प्रोग्राम केला, तो विकास मनहास. हे जे विकास मनहास आहेत हे शहीद जवानांच्या कुटुंबांसाठी काम करतात. आज जेव्हा कारगिलचं युद्ध झालं त्याच्या आधीच्या युद्धांमध्ये किंवा घटनांमध्ये जे सैनिक मारले जायचे, शहीद व्हायचे, त्यांना परत त्यांच्या घरी आणलं जायचं नाही, त्यांना तिथेच त्यांचं दहन केलं जायचं. तर ह्या विकास मनहास आणि इतर लोकांच्या प्रयत्नांनी नंतर अटल बिहारींच्या काळामध्ये युद्धात शहीद झालेले जवान यांना परत आपापल्या गावी आणून त्यांचा अंत्यसंस्कार करण्याची हे सुरू झाली पद्धत. हाती घेतलेले प्रकल्प जे व्हॅलीमध्ये म्हणजे श्रीनगरमध्ये हे प्रकल्प हाती घेतले. त्याच्यात सेवा भारती ही जी संस्था आहे यांचं व्हॅलीतलं काम खूप मोठं आहे. जयदेवजी म्हणजे दादाजी ज्यांना म्हणतात, त्यांनी एक कार्यकर्त्यांचं मोठं जाळं तिथे उभं केलेलं आहे. आज हे काम करताना आम्हाला ते जाणवलं की त्यांनी तिथे जे जाळं उभं केलं त्यामुळे आम्ही हे 2 प्रकल्प तिथे पूर्ण करू शकलो. गेले 8-10 वर्ष कश्यप यात्रा हा एक प्रकल्प सेवा भारती तिथे राबवते. वेगवेगळे डॉक्टर्स जम्मूमधले आणि व्हॅलीमधले तिथे जाऊन मेडिकल कॅम्प्स घेतात. तर गेल्या वर्षी हम चॅरिटेबल ट्रस्टचे जे कार्यकर्ते होते ते कार्यकर्ते आणि डोंबिवलीतले 10 डॉक्टर यांनी व्हॅलीमध्ये म्हणजे 12 जिल्ह्यांमध्ये श्रीनगरच्या हे कॅम्प्स घेतले आणि त्या वेळेस हे सर्व कार्यकर्ते जे होते आणि डॉक्टर्स हे तिथल्या मुस्लिम कुटुंबांकडे राहिले. तर हा एक वेगळा अनुभव होता. म्हणजे एक डोंबिवलीतल्या लोकांना, आमच्या कुटुंबियांना काळजी होती की आम्ही वेगवेगळ्या मुस्लिम कुटुंबांकडे राहतो आहे, तर तुम्ही कसे काय हे करणार, कारण की ते खेड्यांमधली सगळी मुस्लिम वस्ती होती. पण हा एक अनुभव घेण्यासारखा भाग होता की तिथल्या लोकांचा पण आपल्याला खूप जनरल पब्लिक जी आहे, सर्वसामान्य मुस्लिम जनता जी आहे ती एवढी वाईट नाही जेवढी आपल्याला वेगवेगळ्या सोशल मीडियामधून दाखवली जाते. अतिरेकी, मुल्ला मौलवी आणि राजकारणी यांनी ते वातावरण पूर्णपणे गढूळ करून टाकलेलं आहे. पण जर आपण ही इंटिग्रेशन म्हटलं तर काय, इंटिग्रेशन म्हणजे फक्त जम्मूतली जनता यांच्याबरोबर इंटिग्रेशन असं चालणार नाही. तर वेगवेगळ्या आपले तो जे एरिया आहेत, लडाख आहे किंवा व्हॅली आहे, श्रीनगर आहे, इथल्या लोकांबरोबर पण आपलं इंटिग्रेशन झालं पाहिजे.
दुसरा हिंदी भाषा वर्ग हा एक प्रकल्प आम्ही जो पूर्ण केला त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की सेवा भारतीने जेव्हा आढावा घेतला तेव्हा तिथल्या ज्या एकल विद्यालयाच्या शिक्षिका आहेत किंवा जनरल पब्लिक आहे त्यांना हिंदी लिहिता वाचता येत नाही. हिंदी बोलता येतं पण हिंदी लिहिता वाचता येत नाही. यासाठी आपल्याला काय करता येईल, म्हणजे जे आपले पर्यटक जातात त्यांच्याबरोबर तिथले मुस्लिम लोक हिंदी बोलतात पण त्यांना लिहिता वाचता येत नाही. आज जर इंटिग्रेशन खऱ्या अर्थाने सार्थ करायचं असेल तर आपल्याला हिंदी भाषा त्या लोकांना आली पाहिजे, ते लोक इथे ह्या उर्वरित भारतात आले पाहिजेत, तर हे इंटिग्रेशन यशस्वी होईल. म्हणून हे 2 प्रकल्प आपण श्रीनगरच्या भागामध्ये पूर्ण केले. त्या वर्गाला पण चांगला प्रतिसाद होता आणि मेडिकल कॅम्पला तर नेहमी असतोच, पण आमच्या कार्यकर्त्यांना आणि डोंबिवलीच्या डॉक्टरांना हा एक नवीन अनुभव होता. आईच्या उदरातून जन्माला आलेले सहोदर असतात. एखादा कुठेतरी स्पर्धेमध्ये मागे पडतो, अडखळतो, पडतो, तेव्हा दुसरा भाऊ किंवा बहीण त्याला हात देऊन पुन्हा आपल्यासोबत धावायला भाग पाडतात, आपल्यासोबत त्याचा प्रवास सुरू करतात. तसंच काहीसं काम हम करतं आहे. कारण आपलाच एक भाऊ जम्मू काश्मीरचा प्रांत जो कुठेतरी काहीतरी कारणाने मागे पडलाय त्याला पुन्हा प्रवाहात आणण्याचं काम हम करत आहे. त्यामुळे हमचं खरंच मनापासून अभिनंदन आणि संपूर्ण संस्थेला नागपूरतर्फे खूप खूप शुभेच्छा.